जबलपूर, मध्य प्रदेशातला सिव्हिल लाईन्सचा परिसर. येथे रेल्वेच्या क्वार्टर्समध्ये एक साधं कुटुंब राहत होतं. राजकुमार विश्वकर्मा, त्यांची 16 वर्षांची मुलगी आणि 8 वर्षांचा मुलगा तनिष्क. हे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून इथेच स्थायिक झालं होतं. राजकुमार रेल्वेत नोकरी करत होते आणि त्यांचं आयुष्य साधं पण व्यवस्थित चाललं होतं. पण 2023 मध्ये त्यांच्या आयुष्यात एक मोठी दुर्घटना घडली. त्यांच्या पत्नीचं निधन झालं. तेव्हापासून राजकुमार एकटेच दोन्ही मुलांची जबाबदारी सांभाळत होते. रोज सकाळी उठून स्वयंपाक करणं, मुलांचा डबा तयार करणं, त्यांना शाळेत पाठवणं आणि मग स्वतः ऑफिसला जाणं, ही त्यांची नित्याची दिनचर्या होती. संध्याकाळी घरी परतल्यानंतरही घरातली सगळी कामं ते स्वतःच करायचे. असं जवळपास 1 वर्ष चाललं. पण कोणालाच कल्पना नव्हती की त्यांच्या या शांत आयुष्यात लवकरच एक भयंकर वादळ येणार आहे. मार्च 2024 मध्ये राजकुमार यांनी एक मोठा निर्णय घेतला. ते आपल्या मूळ गावी पिपरियाला परत जाणार होते. पिपरिया हे त्यांचं जन्मगाव होतं, पण रेल्वेच्या नोकरीमुळे त्यांचं ट्रान्सफर जबलपुरात झालं होतं. आता मुलांचं शिक्षण आणि भविष्य लक्षात घेऊन त्यांना असं वाटलं की पिपरियाला परत जाणं योग्य ठरेल. मुलांची परीक्षा 16 मार्च 2024 रोजी संपणार होते आणि 17 मार्चला ते पिपरियाला शिफ्ट होणार होते. त्यांनी आपलं ट्रान्सफरही मंजूर करून घेतलं होतं. पण या नियोजित बदलापूर्वीच एक भयंकर घटना घडली, जी त्यांच्या कुटुंबाला आणि संपूर्ण परिसराला हादरवून टाकणार होती. 15 मार्च 2024 ची रात्र. सगळं शांत होतं. रेल्वे क्वार्टरमधली सगळी घरे झोपेत होती. पण राजकुमारच्या घरात काहीतरी वेगळंच घडत होतं. त्यांची 16 वर्षांची मुलगी, जी 10वीत शिकत होती, ती आपल्या बॉयफ्रेंड मुकुल सोबत एक भयंकर कृत्य करत होती. त्या रात्री मुकुल राजकुमारच्या घरात मागच्या खोलीतून आत शिरला. त्याने राजकुमारवर जोरदार हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या हल्ल्याचं कारण काव्याला आपल्या वडिलांचा राग होता. राजकुमार तिच्या आणि मुकुलच्या नात्याला कधीच मान्यता देत नव्हते. त्यांनी तर मुकुलवर कायदेशीर कारवाईही केली होती, ज्याबद्दल पुढे सांगतो. राजकुमारची हत्या झाल्यानंतर तनिष्कला या सगळ्याचा थांगपत्ता लागला. तो आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी धावला असावा, पण त्याचं वय आणि शक्ती मुकुलसमोर कमी पडली. मुकुलने तनिष्कवरही हल्ला केला आणि त्याचीही हत्या केली. या भयंकर कृत्यानंतर त्यांनी तनिष्कचा मृतदेह एका चादरमध्ये गुंडाळला आणि फ्रीजमध्ये लपवला. हे सगळं इतक्या शांतपणे आणि नियोजनाने केलं गेलं की कोणालाच या रात्री काहीच कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे 16 मार्चला, काव्याच्या पिपरियात राहणाऱ्या चुलत बहिणीला एक व्हॉइस नोट मिळाला. हा नोट काव्याने स्वतः पाठवला होता. त्यात ती खूप घाबरलेली आणि रडत होती. ती म्हणाली, मुकुलने पप्पा आणि तनिष्कला मारलं. ही नोट ऐकून तिची चुलत बहीण आणि तिचं कुटुंब हादरलं. त्यांनी लगेच राजकुमारच्या मोठ्या भावाला ही माहिती दिली. त्याने राजकुमारला फोन लावला, पण त्याचा फोन लागला नाही. मग त्याने जबलपुरात राहणाऱ्या एका नातेवाईकाला फोन केला आणि त्यांना राजकुमारच्या घरी जायला सांगितलं. जेव्हा हे नातेवाईक राजकुमारच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांना घराला कुलूप लावलेलं दिसलं. त्यांनी शेजाऱ्यांना विचारलं, पण शेजाऱ्यांनी सांगितलं की आज सकाळपासून कोणीही घरातून बाहेर आलेलं नाही. आता सगळ्यांना काहीतरी गडबड झाल्याची शंका आली. त्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी घराचं कुलूप तोडलं आणि आत प्रवेश केला. आत गेले तेव्हा त्यांना एक भयंकर दृश्य दिसलं. सगळीकडे रक्त पसरलं होतं. बाथरूममध्ये राजकुमारचा मृतदेह पडला होता आणि फ्रीज उघडताच त्यांना तनिष्कचा मृतदेह सापडला, जो चादरमध्ये गुंडाळलेला होता. पण एक गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली, काव्या घरात नव्हती. त्यांना वाटलं की कदाचित कोणीतरी राजकुमार आणि तनिष्कला मारलं आणि काव्याला पळवून नेलं. पण जेव्हा त्यांना काव्याचा तो व्हॉइस नोट मिळाला, तेव्हा त्यांना मुकुल नावाच्या व्यक्तीवर संशय आला. आता प्रश्न असा होता की हा मुकुल कोण आहे? मुकुल कोण होता? पोलिसांनी तपास सुरू केला आणि लवकरच त्यांना कळलं की मुकुल हा काव्याच्या घराजवळ राहणारा एक तरुण मुलगा आहे. त्यांनी घराच्या आसपासच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. 15 मार्चच्या रात्री 2 वाजता मुकुल आपली लाल स्कूटी घेऊन काव्याच्या घरासमोर आला होता. काव्याने स्वतः दरवाजा उघडला आणि त्याच्या स्कूटीवर बसली. दोघेही तिथून निघाले आणि रेल्वे स्टेशनवर पोहोचले. तिथेही त्यांनी पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी प्लॅटफॉर्म 1 वरून आत गेले आणि प्लॅटफॉर्म 4 वरून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी बस पकडली आणि आपली लोकेशन बदलत राहिले. पोलिसांना आता खात्री झाली की काव्या आणि मुकुल दोघेही या हत्येत सामील आहेत. पण त्यांचा माग कसा काढायचा? पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आणि त्यांचा माग लागला तेव्हा आणखी एक खुलासा झाला. ही पहिलीच वेळ नव्हती जेव्हा काव्या आणि मुकुलने असं काही केलं होतं. 2023 मध्ये मुकुल आणि काव्याने एकदा घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.
त्यावेळी राजकुमार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती आणि पोलिसांनी दोघांना हरिद्वारमधून पकडलं होतं. काव्या अल्पवयीन असल्याने राजकुमार यांनी मुकुलवर पॉक्सो कायद्याअंतर्गत खटला दाखल केला आणि त्याला जेलमध्ये पाठवलं. मुकुल 15 दिवस जेलमध्ये राहिला आणि नंतर त्याला जामीन मिळाला. पण जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याचं वागणं बदललं होतं. तो आक्रमक झाला होता आणि त्याला राजकुमारचा राग होता. त्याच रागातून त्याने ही हत्या करण्याचा कट रचला असावा. मुकुल हा 12वी पर्यंत शिकलेला मुलगा होता. सुरुवातीला तो कॉलेजला जायचा, पण नंतर त्याने कॉलेज सोडलं आणि बॉडी बिल्डिंग आणि मॉडेलिंग मध्ये रस घ्यायला सुरुवात केली. तो बहुतेक वेळ जिममध्ये घालवायचा. तिथेच त्याची आणि काव्याची ओळख झाली होती. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांचं नातं वाढत गेलं. पण राजकुमार यांना हे नातं मान्य नव्हतं आणि त्यांनी मुकुलला जेलमध्ये पाठवलं होतं. हाच तो राग होता ज्याने मुकुलला या हत्येचा कट रचायला भाग पाडलं. पोलिसांनी मुकुल आणि काव्याचा शोध सुरू केला. दोघांनी आपले फोन बंद ठेवले होते, त्यामुळे त्यांची लोकेशन ट्रॅक करणं कठीण होतं. पण सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांना कळलं की ते सतत आपली ठिकाणं बदलत होते. सिहोर, कटनी, अयोध्या, पुणे अशा अनेक ठिकाणांवरून त्यांचे माग लागत होते. पोलिसांनी मुकुलवर 10,000 रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं, पण तरीही ते दोघे हाती लागत नव्हते. 17 मार्च 2024 रोजी काव्याने आपला फोन चालू केला आणि एका ठिकाणी पेमेंट केलं. यामुळे पोलिसांना पुण्याची लोकेशन मिळाली. पण जेव्हा पोलीस तिथे पोहोचले तेव्हा दोघेही तिथून पळाले होते. जवळपास 2 महिने पोलीस त्यांचा शोध घेत राहिले, पण ते सापडत नव्हते. 28 मे 2024 रोजी, म्हणजे घटनेनंतर जवळपास 75 दिवसांनी, हरिद्वारच्या सरकारी रुग्णालयात एक मुलगी वेटिंग एरियामध्ये बसलेली होती. तिथून एक महिला पोलीस कॉन्स्टेबल, जी सिव्हिल ड्रेसमध्ये होती, तिथून जात होती. तिची नजर त्या मुलीवर पडली आणि तिला शंका आली. ती जवळ गेली आणि तिला ओळखलं. ती काव्या होती. तिने काव्याशी बोलायला सुरुवात केली, पण तेवढ्यात मुकुल तिथे आला. त्याला कळलं की आता ते पकडले जाणार आहेत. त्याने असं भासवलं की त्याचं सामान राहिलं आहे आणि तो घेऊन येतो, पण प्रत्यक्षात तो तिथून पळून गेला. पण त्या महिला कॉन्स्टेबलने काव्याला अटक केली आणि तिला जबलपुरात आणलं. पोलिसांनी काव्याची चौकशी केली तेव्हा तिने सगळं कबूल केलं. ती म्हणाली की तिला मुकुलवर खूप प्रेम होतं, पण तिचे वडील त्यांच्या नात्याच्या मध्ये येत होते. त्यांनी मुकुलला जेलमध्ये टाकलं होतं आणि आता पिपरियाला शिफ्ट होणार होते. जर असं झालं असतं तर ती मुकुलला कधीच भेटू शकली नसती. म्हणून 15 मार्चला मुकुलने हा प्लॅन बनवला. तो घरात मागच्या खोलीतून आला. त्याने राजकुमारवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. तनिष्कने हे पाहिलं, म्हणून त्यालाही मारलं आणि त्याचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवला. त्यानंतर दोघांनी पळून जाण्याचा प्लॅन बनवला. पळून गेल्यानंतर त्यांनी राजकुमारच्या बँक खात्यातून जवळपास 5 लाख रुपये काढले आणि देशभर फिरत राहिले. पण जेव्हा पैसे संपले तेव्हा त्यांची अवस्था बिकट झाली. शेवटी काव्या पकडली गेली आणि मुकुलनेही काही दिवसांनी आत्मसमर्पण केलं. काव्या अल्पवयीन असल्याने तिला बाल सुधारगृहात पाठवलं गेलं, तर मुकुलला कठोर शिक्षेची तयारी आहे. ही कहाणी संपली, पण तिच्या मागे अनेक प्रश्न सोडून गेली. प्रेम, राग आणि आवेग माणसाला किती खालच्या पातळीवर नेऊ शकतात? कुटुंबात संवाद नसल्याने किती मोठं नुकसान होऊ शकतं? आणि चुकीच्या संगतीचा परिणाम किती भयंकर असू शकतो? तर मित्रांनो, ही कहाणी तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला अशा खऱ्या आणि रोमांचक कहाण्या आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेन. बाय.